जेवी जेवी रे बावितला दही घाट कालविला जेवी जेवी रे बावितला दही घाट कालविला नामदेवराय त्यांच्या वडिलांसोबत रोज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे वाडी. आमचा एकच धंदा बाबा, पोटासाठी प्रत्येकाला कमवावं लागतं, पोटासाठी प्रत्येकाला धंदा करावा लागतो. आता तुम्हाला सांगू का, काही काही लोकांचा धंदा केनी कपाशी लाल पडी जाव मनी कपाशी देना कपाशीवर लाले येवाना पहिले आपला कपाशीवर काही फवारी मारी जा सांगता येईल. म्हणून कधी कोणाचं वाईट सुद्धा चितायचं नाही. काही काही लोकांचा धंदा, काही काही लोक फक्त एकच काम करतात, इकडची बातमी आणि तिकडची बातमी इकडे. हा झाला काही काही लोकांचा धंदा. पण बघा, देवाला एकच धंदा आवडतो, गोविंदाचे वाडी. गुणाचं गायन करायचं का, त्याच्या गुणाचं करा, दुसऱ्याच्या गुणाचं करू नका. तुमचं आमचं असं झालंय, वार आला की देव, वार गेला की देव, सोमवार आला की कोण येतं मावशींनो? शिव घोडा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. बरं, महादेवाच्या मंदिरामध्ये जसं बचत गटच्या बाया किती राहतात, तसं मंदिरामध्ये जाण्यासाठी सुद्धा कितीचा गट, किती वाजेला? रात्रीचे 2 काय, रात्रीचे 12 काय, गेल्याशिवाय आपण राहत नाही. कोणता महादेव? कोरा महादेव. रात्री 2 वाजेपासून त्या महादेवाच्या मंदिरामध्ये अशी गर्दी राहते, अशी गर्दी राहते. ऐका बाबा, तिथं जाता 1 लोटा जल, सब समस्या का तेरे मन में हो छल पापी, क्या करेगा 1 लोटा? ऐका, माणसाने देवाच्या मंदिरामध्ये जावं, दर्शन घ्यावं, पण त्याच्याकडे काहीच मागायचं नाही. बरं, जातात तर जातात भजन करत, नामस्मरण करत, पूर्वीच्या महिला किती वाजता उठायच्या? आता 6 वाजता. बरं, उठल्या जळगाव किती तास? 1 तास. सांगा, भक्ती झाली का? झाली नाही. देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जर दुसऱ्याच्या घरचं तिथं बोलत असू तर देव आपल्याला पावणार नाही. अहो, देव बोडा आहे, वेडा नाही. तो वेडा नाही, त्याला आपल्याला प्राप्त करायचंय. असं म्हणतात की पांडुरंगामध्येच महादेव आहे आणि महादेवामध्येच पांडुरंग आहे. कारण पांडुरंगाच्या मस्तकावर कोणाची पिंड आहे? महादेवाची पिंड आहे. म्हणून भक्ती पांडुरंगाची जरी केली आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जरी शिवनाम घेतलं तरी देव पावणारा आहे. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पांडुरंग नाम जरी केलं तरी देव पावणारा
आहे, कारण संपूर्ण देव किती आहेत? एकच आहे. म्हणून माणसाने काय करावं? आपुला तो एक देव तिने विन जीव सुख नव्हे. कुणाशिवाय जीवाला सुख नाहीये बाबा रे. त्या पांडुरंगाशिवाय आपल्या जीवाला सुख नाही, त्याच्याशिवाय आपलं चित्त काही समाधानी नाही. ऐका, नामदेव आहे काय केलं नामदेव आहे? अहो, वडिलांसोबत रोज देवाच्या मंदिरामध्ये जावं, भगवंताची आंघोळ करावी, भगवंताचा काकडा म्हणावा, मंदिराची साफसफाई करावी. अहो ऐका, साफसफाई झाल्यानंतर भगवंताचं गुणाचं गायन करावं. अहो, भगवंताला नैवेद्य द्यावं. काय द्यावा? नैवेद्य द्यावं. हो, रोजच्या रोज वेळेप्रमाणे त्यांची भक्ती चालू. काय चालू? भक्ती चालू. एक दिवशी नामदेवरायांच्या वडिलांना कुठेतरी बाहेर जाण्याची घाई होती. ऐका, नामदेवरायांच्या वडिलांनी नाम्याला सांगितलं, म्हणले, अरे बाळा नाम्या, मला थोडं बाहेरचं काम आहे बाबा, आजच्या दिवस भगवंताला नैवेद्य द्यायला जाशील का? आता हे ऐकून नामदेवरायांना अगदी आनंद झाला. नामदेवराय म्हणून लागले, हो ना बाबा, अहो त्या देवाची भक्ती करायला मला कंटाळा नाही, कारण ज्याला असते आवड त्याला मिळते कामामधून सवड. हो, फक्त माणसाला आवड पाहिजे. काय पाहिजे? आवड. हो, माझी जीवीची आवड पंढरपुरा नेई गोडी. फक्त पंढरपुराची ओढ पाहिजे. कितीही घरामध्ये कुलूप लावून कोंडा, मनुष्य थांबत नाही. मग ऐका, नामदेवरायांनी आईला रात्रभर झोपू दिलं नाही. अगं आई उठ ना, देवाला नैवेद्य द्यायला जायचंय, उशीर होतोय. अगं आई उठ ना. रात्रभर झोपू दिलं नाही. शेवटी काय झालं ऐका, आई उठली, म्हणली, आई अगं मी आंघोळ करून येतो, स्नान करून येतो, तोपर्यंत भगवंताचं नैवेद्याचं ताट तयार ठेव. आईनं आनंदामध्ये ताट बनवलं, मायबाप आनंदामध्ये स्वयंपाक बनवला. नामदेवराय आले आंघोळ करून आले. गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गडा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवडा वैष्णवाचा. ऐका, ताट घेतलं, तुळशी वृंदावनाला नमस्कार केला. पूर्वीचे संत कसे होते, पूर्वीचे लोक कसे होते? ऐका, पूर्वीचे लोक सकाळी लवकर उठायचे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, म्हणून घरामध्ये सुख, शांती, संपदा आणि लक्ष्मीचा वास राहत होता. बघा, तुम्हाला सांगून जाईल, दिवसभरामध्ये काहीही काम करा, पण कधीच आपल्या दाराशी पाणी सांडवेल एवढं पाणी सांडू नका, कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये पाणी भरायला येत नाही. अजून दुसरी गोष्ट, आपल्या घराच्या दाराशी कधीच चप्पल काढायची नाही, कारण दारानेच देव आपल्या घरामध्ये येतात. म्हणून आपण या वस्तू आपल्या दारामध्ये कधीच ठेवायच्या नाही. ऐका, नामदेवरायांनी तुळशी वृंदावनाला नमस्कार केला, मुखामध्ये हरीचं भजन आहे, निघाले पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मंदिराकडे. अहो ऐका, मजल करत थोड्या पुढे आले. पूर्वीचे संत असे म्हणायचे, मंदिराचा जर कळस दिसला तर देवाचं दर्शन झालं. काय दिसला? कळस दिसला. ऐका, एका वेळेला भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेऊ नका, पण कळसाचं दर्शन घेतल्याशिवाय मंदिराच्या बाहेर पडायचं नाही. ऐका, नामदेवरायांना मंदिराचा कळस दिसला. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती त्याची. तेही निवृत्ती नाथक, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तीकडा. हो ऐका, नामदेवरायांना मंदिराचा कळस दिसला. सुंदर असा कळस दिसत आहे. इवलेसे रोक लाभियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. इतकं सुंदर वातावरण. ऐका, रूप पाहात आलोचणी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. राजस कुमार, मदनाचा अप्सरा, रवी शशिकडा
लोकप्रिय. ऐका, सुंदर असं देवाचं मंदिर आहे, सुंदर असं देवाचं रूप आहे. नामदेवरायांच्या मुखातून सहजच पांडुरंगाचं भजन निघालं. ऐका, आज आहे एकादशी. हो, काय आहे? एकादशी. त्यांनी संतांनी भजन केलं आणि इथं तुम्ही कीर्तन श्रवण करायला आलेले आहात ना, तुमच्या सुद्धा हातानं टाळी आणि मुखाने भजन झालं पाहिजे. हो, विठ्ठल माझा